आज मी दुकानात नाही गेलो, आज मी रानात पण नाही गेलो, कारण रानातली कामं ऑलमोस्ट झालेत ऑलमोस्ट. घरीच आहे, पण कामं थांबत नाहीत, कामं सुरू असतात. आज युट्यूबवरती एका प्रोडक्ट बद्दल सर्च करत होतो, ज्याची मला रील बनवायची आहे. तर आता तेच सगळं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता, मी एक चॅलेंज घेतले. हे जे रूम आहे, एवढी एवढी अस्तव्यस्त आहे, म्हणजे ले नाही, थोडीफार अस्तव्यस्त आहे. त्या अस्तव्यस्त असलेल्या रूम मध्येच मला ती रील बनवायची आहे. बघूया कसं काय होतंय. आता मी माझ्या कामाला सुरुवात करतो. आता मी एका ठिकाणी कॅमेरा ठेवलेला आहे, म्हणजे खालीच आहे. मागं पाटी वगैरे जरा जुगाड लावून ठेवलाय. बघूया कशी रील होत्या. मलाच माहित नाही अँगल करेक्ट आहे का नाही, मला चेक पण करायचं आहे. तरी पण मी आता रील बनवायला सुरुवात करतो. ना तुम्हाला पोचा घ्यायचा आहे, ना तुम्हाला पोचा घ्यायचा आहे. माझ्या आयुष्यातली एक चांगली गोष्ट सांगतो. माझ्यासोबत नेहमी ट्रॅजेडी होत राहतात. व्हिडिओज रेकॉर्ड नाही झाला, म्हणजे ह्याचा स्पेस फुल झाला ह्या मोबाईलचा, त्यामुळे तसा प्रॉब्लेम येतोय. आता मी क्लिअर केले, परत सुरुवात करू. थोडे करेक्शन्स केलेत, जरा बादली वगैरे इकडे सारली आहे, ऍडजस्टमेंट केलेलं आहे. आय होप सो चांगला व्हिडिओ होईल, रील होईल. तर सुरू करूया. ना तुम्हाला ही पोचा घ्यायचा आहे, ना ही बादली, ना ह्या. परत करूया. ना तुम्हाला हे पोचा घ्यायचंय, ना ही बादली, ना हा मॉप तुम्हाला घ्यायचंय. एवढंच करायचं होतं. बघू आलंय का सगळं व्यवस्थित. मला जे पाहिजे ते आलंय. आता एडिट करून बघूया. ना तुम्हाला हे पोचा घ्यायचंय, ना ही बादली, ना हा मॉप तुम्हाला घ्यायचे हे रोबोट. हे रोबोट 3 व्हेरियंट मध्ये येतात, बेसिक, मिड आणि टॉप. बेसिक मध्ये तुमचं झाडू मारण्याचं काम असणार आहे, मिड मध्ये तुमचं झाडू आणि मॉपिंगचं काम असणार आहे, आणि जे टॉप व्हेरियंट असणार आहे त्यात तुमचं सगळंच काम असणार आहे. हे तिन्ही व्हेरियंट आपोआपच जाऊन चार्जिंग स्टेशनवरती चार्ज होऊ शकतात. पण हे जे टॉप व्हेरियंट आहेत त्यात सगळे फीचर्स आहेत, सगळे तुमचं बरंच काम असणार आहे. ते आपोआप चार्जिंग करतातच, पण त्यांचे मॉप पण ते स्वतः धुतात, आणि त्यांच्यातला जे कचरा साठलेला असतो ते डस्टबिनमध्ये आपोआपच त्यांच्या डस्टबिनमध्ये ते एम्प्टी करतात. आणि तुम्हाला त्यात कंटेनर मिळतात, ज्यात तुम्ही पाणी ओतून ठेवू शकता. त्यात तुम्हाला फ्लोर क्लिनर टाकायचं आहे, आणि त्यातलं पाणी वापरून झाल्यानंतर ना ते परत फ्लश आउट करतात, आणि घाण पाणी फक्त आपल्याला बाहेर फेकायचं आहे. म्हणजे सगळं ऑटोमॅटिकली होणार आहे ह्या टॉप व्हेरियंटमध्ये. तुम्ही हे टॉप व्हेरियंट ॲप थ्रू यूज करू शकता, ॲप थ्रू कंट्रोल करू शकता, किंवा तुम्ही त्याला तुमच्या व्हॉइस थ्रू कंट्रोल करू शकता. जर तुम्हाला हे प्रोडक्ट आवडले असतील आणि जर तुम्हाला घ्यायचं असतील तर ते हे अमेझॉनवरती अवेलेबल आहेत. मला पर्सनली ड्रीम X40 अल्ट्रा आवडला होता, तो तुम्ही घेऊ शकता. किंवा तुम्हाला बजेट फ्रेंडली कुठला हवा असेल तर ते पण अवेलेबल आहेत. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तुम्ही ते परचेस करू शकता. थोडीफार रील एडिट करायची राहिली आहे, अपलोड पण करीन, ब्लॉग पण लवकरच येईल. तर आजच्या ब्लॉगसाठी इथंच फुल स्टॉप लावूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.